इथं समोर एक सुंदर कंपोजिशन मिळालं. ही सकाळी भटकण्याची मजा काही वेगळीच ना. फोटोग्राफीच्या तिसऱ्या लोकेशनला जात असताना समोर मला मोर दिसला झाडावर बसलेला. सुंदर. सुप्रभात, गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्हाला सर्वात पहिल्यांदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा थोडा 4-5 दिवस उशिरा येत आहेत, त्याबद्दल क्षमस्व. आज मस्त भल्या सकाळी मी भटकंतीला बाहेर पडलो आहे. मी नेहमी या एरियात परिसरात फिरत असतो आणि खूपच सुंदर असा हा निसर्गाने नटलेला हा परिसर आहे. आणि आज डोक्यात नवीन वर्षाच्या निमित्ताने विचार आला की तुम्हाला हा दाखवावा, आणि त्यानिमित्ताने आज माझा लँडस्केप फोटोग्राफी इथं करायचा विचार आहे. सो एखादं सुंदर कंपोजिशन मिळते का त्याच्या शोधात मी आहे, आणि जरूर हा एरिया तुम्हाला आज मी दाखवीन. मला इथं खूप सुंदर कंपोजिशन मिळालं आहे. 3 ट्रीज आहेत आणि खूप सुंदर ॲटमॉस्फिअर आहे. एकदम कमी धुक्याचा लेअर चाललेला आहे. ॲक्च्युली मी एक्सपेक्ट करत होतो खूप जास्त फॉग असेल, कारण लास्ट 2-4 दिवस खूप फॉग येत होतो. सो एक मूडी आणि मिस्टी इफेक्ट येऊ शकेल असा माझा विचार होता. पण आत्ताचं सीन एकदमच वेगळा आहे. सो मी माझा कॅमेरा सेट केलेला आहे ट्रायपॉडला, आणि प्लॅन आता असा आहे की मी माझ्याकडचा पोलरायझर फिल्टर याला लावणार आहे, कारण थोडेसे कलर्स जे आहेत ते स्लाइटली बूस्ट करायचा माझा विचार आहे, जो पोलरायझरने होऊ शकेल. सो बघूया कसा हा फोटो कॅप्चर होतो आहे. Perfect. 2-second timer, ISO 100 and aperture 5.6. सो 5.6 घ्यायच्या मागचा लॉजिक माझा आता असा होता की समोरचा हा जो वुडन बार्क आहे, वुडन ट्री, त्याचे डिटेल्स, त्याचं टेक्स्चर खूप चांगल्या पद्धतीने कॅप्चर व्हावं, आणि त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंडला ट्रीज आहेत ते स्लाइटली बॅकग्राऊंडमध्ये मज ॲज अ बॅकग्राऊंड एलिमेंट ते वर्क करावेत. सो सुंदर कलर्स आणि सुंदर कॅप्चर झालेलं आहे.
सकाळी सकाळी भटकण्याची मजा काही वेगळीच ना. तर मगाशी एक सुंदर फोटो मिळाला मला आणि आत्ता तिथं समोर एक सुंदर कंपोजिशन मिळालं आहे. लोनली ट्री आहे आणि माझ्या मागनं सूर्योदय झालेला आहे. सो आत्ता सकाळचा सॉफ्ट लाईट त्या झाडावर पडलेला आहे. बघूया त्याचा कसा फोटो येतोय. ट्रायपॉड सेट, कॅमेरा सेट, क्लीन अँड क्लिअर कंपोजिशन, ISO 100 अपर्चर f11, 2 सेकंड टायमर. वाव, ब्युटिफुल. माझ्या फोटोग्राफीच्या तिसऱ्या लोकेशनला जात असताना समोर मला मोर दिसला आहे, झाडावर बसलेला सुंदर. तर लांब आहे खूप आणि तो प्रॉपर माझ्या फोकल लेनमध्ये कॅप्चर होणार नाही, पण यस त्याचा एक शॉट, एक व्हिडिओ शॉट तुम्हाला दाखवतो आणि जमलं तर. ओ माय गॉड, ओ वाव, आत्ता माझ्या समोरनं मोर एक उडत गेला. अप्रतिम काय नजारा होता. म्हणजे ही खरी मजा निसर्गात फिरायची, निसर्गाला या वाइल्डरनेसमध्ये त्याला एक्सप्लोर. ओ सो सॉरी, तुमच्याशी बोलताना समोरचा मोर आत्ता उडून गेला. जस्ट अमेझिंग, इट्स मेड माय डे. अमेझिंग अमेझिंग, म्हणजे मला विश्वासच बसला नाही की मला हे इथं बघायला मिळू शकेल. आपण नेहमी पार्कमध्ये किंवा आपल्या सफारीजमध्ये बघतो की तिथं ॲक्च्युली ते दिसणारच असतात, पण हे असं समोर येणं, आय थिंक तिथं झाडीमध्ये आहे. सो लेट्स एक्सप्लोर. त्यांना डिस्टर्ब न करता जेवढ्या एक दुरून आपल्याला त्यांना बघता येईल तेवढं बघायचा आपण प्रयत्न करूया. या समोरच्या झाडावर बसला होता आणि सगळ्यात हाईट टोटल 3 मोर माझ्यासमोरनं उडाले. त्यातला
एक ह्या समोरच्या फांदीवर बसला होता आणि जवळजवळ 5 ते 7 मिनटं तो माझ्यासमोर बसलेला होता, पण मला अजिबात कळलं नाही, इतका तो कॅमोफ्लेज झाला होता त्या झाडामध्ये. एक त्याच्या खालनं उडत गेला. आय थिंक त्याला मी जस्ट कॅप्चर करू शकलो. त्याच्यानंतर तो उडत गेला. तोपर्यंत माझा व्हिडिओ मी स्टॉप केला होता त्यांना बघण्याआधी, आणि तेवढ्यात एक इथनं उडून गेलेला. अमेझिंग. म्हणजे ही अक्षरशः मेमोरेबल मुमेंट आहे माझ्यासाठी. मे बी अशा आयुष्यात परत येत जातील, पण ही खास आहे. म्हणजे वर्षाची सुरुवात निसर्गामध्ये अशा पद्धतीने व्हावी, मी विचारच करू शकत नव्हतो. आज मला हे बघायला मिळू शकणार आहे, सुंदर सुंदर दृश्य. सो थोडंसं आपण लांबच्या एरियातनं त्यांना बघायचा प्रयत्न करू, आणि मला वाटलं त्यांना डिस्टर्ब होतंय तर मग मी निघून जाईन. आय थिंक आता पुढे जास्त काही करण्यासारखं राहिलं नाही आज. सो लेट्स एक 5-10 मिनिटं एक्सप्लोर करूया आपण. जवळजवळ 1 तास झाला मोरांच्या शोधामध्ये, मोर काही सापडले नाही. ठीक आहे, आणि आता ऊनही खूप वाढायला लागले. सो निघायचा आता प्लॅन करतोय. सकाळी जेव्हा मी आलो इथं तेव्हा ॲक्च्युली माझ्या डोक्यात होतं की आजचं ॲटमॉस्फिअर मस्त फॉगी असेल, एक मूडी मिस्टी असं एक वातावरण मला मिळू शकेल की ज्याच्यामध्ये माझ्या डोक्यातलं जे कंपोजिशन होतं ते मी वर्क करू शकेन. पण तसं काही घडलं नाही. ठीक आहे, निसर्ग आहे, तो त्याची वेगवेगळी रूपं दाखवत असतो, आणि जे समोर होतं ते मी कॅप्चर करायचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला ते आवडलं असेल. ठीक आहे, मी परत नक्कीच भेट देईन इथं. तर पक्षी खूप सुंदर आहेत. सो बर्ड फोटोग्राफी, बर्ड वॉचिंगला पण खूप छान असं ॲटमॉस्फिअर आहे. तर तुम्हाला माझे हे एफर्ट्स कसे वाटतात नक्की जरूर मला कॉमेंट करून कळवा. तुम्हाला माझा हा व्हिलॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. आणि तुमच्या अशा प्रतिसादामुळेच मी अजूनही नवनवीन चांगले व्हिडिओज तुमच्यासमोर घेऊन येऊ शकेन, चांगल्या प्लेसेस तुम्हाला दाखवू शकेन एक वेगळ्या अँगलने, एक कलाकाराच्या नजरेतून. तर बघू, जर्नी खूप मोठी आहे, आणि 2021मध्ये काय अजून नवनवीन बघायला मिळतं आहे म्हणजे खूप इंटरेस्टिंग आहे. सो आता पुढचा प्लॅन एखाद्या नवीन चांगल्या फोर्टवर जायचा. नाव तर मी आता ट्रेकचं सांगत नाही, पण पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ते जरूर बघायला मिळेल. सो वन्स अगेन हॅपी न्यू इयर. हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समाधानाचे जाऊ. भेटूया असंच पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.